नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत। तर चर्चेचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मार्कमध्ये तुम्हाला कुठलं MBBS कॉलेज मिळते। आपण याआधी चर्चा केलेली की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कुठल्या कॉलेजचा सगळ्यात कॅटेगरी वाईज कट ऑफ कमी आला हे आपण चर्चा केलेली होती। आज आपण चर्चा करणार आहोत की प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट जे कॉलेज आहेत त्यामध्ये सर्वात कमी मार्कमध्ये कॅटेगरी वाईज यावर्षी लागलेलं कॉलेज कोणतं आहे। आज आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत। आपण ज्या कॉलेजबद्दल चर्चा करणार आहोत ही जी आहे हे पूर्ण कॅटेगरीचे जी काही विद्यार्थी आहेत, म्हणजे जे OBC, ओपन, SC ST यांना बिलॉंग करतात। बट याच्या व्यतिरिक्त दोन कॉलेज असे आहेत त्याबद्दलही आपण थोडी चर्चा करणार आहोत, जसं की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर हे कॉलेज जे आहे हे पूर्णपणे जे आहे मुस्लिम मायनॉरिटीचं आहे। आणि त्या व्यतिरिक्त दुसरं जे कॉलेज आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर हे कॉलेज जे आहे टोटली प्रायव्हेट कॉलेज आहे। इथं तुम्ही याची पूर्ण प्रोसेस जी आहे CET सेलच्या अंतर्गत होते, पण याला कुठल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही। याचा कट ऑफ ही कमी असतो। जे अदर जे कॉलेजेस आहेत 22-23 कॉलेज जे आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचे त्याप्रमाणेच याचाही राऊंड होतो। त्या कम्पॅरेटिव्ह त्यांचा कट ऑफ खूप कमी असतो, बट याची फीस जास्त असते। याची फीस पर इयर भले तुम्ही कुठल्याही कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर त्याची फीस तुम्हाला 17,35,000 पर इयर आहे। तर अशाच आपण आज चर्चा करणार आहोत की सगळ्यात कमी मार्कमध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज लागत आहे, त्याला मार्क किती लागत आहेत। तर अशी माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। शेवटपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा खुलासा होणार आहे आणि सरते शेवटी तुम्हाला कॉलेज मिळण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील याच्यावरती आपण ती चर्चा करावं। त्यामुळे तुम्ही सरते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या नीट 2025 UGची जी काही एक्झाम होणार आहे त्याच्याबद्दलचे जे काही अपडेट्स आहेत हे तुमच्या मार्फतपर्यंत आम्ही व्हिडिओ मार्फत आणि आमच्या व्हॉट्सअप चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय। याची कुणाला गरज असेल तर त्यांना आमच्या चॅनलची लिंक पाठवून त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून ती आपल्यापर्यंत माहिती येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, त्याच्यात तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती भेटून जाईल। तर विद्यार्थी मित्र व पालक मित्र, आपण चर्चा करणार आहोत की 2024-25 या साली नीट UG मध्ये जी काही मार्क पडले होते, जो काही गोंधळ झाला काला बराच प्रोसेस त्याला उशीर झालेला होता। त्यानंतर प्रोसेस चालू झाली आणि आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रत्येक राऊंडच्या नंतर आपल्याला कट ऑफ लक्षात आले। तर आज आपण चर्चा करणार आहोत की MST CETच्या अंतर्गत 24-25 मध्ये जे काही MBBSचे राऊंड झालेले आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्या राऊंडला कॅटेगरी वाईज कट ऑफ काय राहिला आणि तोच कॅटेगरी वाईज मध्ये थर्ड राऊंडला काय कट ऑफ राहिला, तर आज आपण चर्चा करणार आहोत। तर ओव्हरऑल सगळा CET सेलचा पण डेटा जो आहे प्रत्येक कॉलेज वाईज आपल्या हाती आल्याच्या नंतर असं लक्षात आलं की परभणी मेडिकल कॉलेज परभणी हे जे आहे आपण PMC म्हणतो, परभणी मेडिकल कॉलेज परभणी, ह्या कॉलेजचा सगळ्यात कमी कट ऑफ आलेला आहे। तिथं कॅटेगरी वाईज जे काही कट ऑफ आहे त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम चर्चा करूया आपण जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी। तर ओपन कॅटेगरीमध्ये पहिल्या राऊंडमध्ये मुलांचा जो कट ऑफ गेला तर त्याचे मार्क्स होते 602 आणि त्याचा ऑल इंडिया रँक होती 74,336। तीच थर्ड राऊंडला जी काही ओपन मधला मुलगा आहे तर त्याची रँक होती 77,498 आणि त्याचे मार्क होते 600। म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये फक्त 2 मार्काचाच फरक आहे। त्याचप्रमाणे जनरल कॅटेगरीतल्या मुलींचा पहिल्या राऊंडमध्ये जो कट ऑफ आलेला आहे तो 603 मार्क आणि लास्ट राऊंडला म्हणजे थर्ड राऊंडला जो आलेला आहे 603। तर मुलांमध्ये 2 मार्काचा फरक पडला, मुलींमध्ये 3 मार्काचा फरक पडला। हे कुठलं आहे तर पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडचं जनरल कॅटेगरीचं। त्या खालोखाल आपण कुठली कॅटेगरी पाहू तर EWS पाहू। तर EWS मध्ये पहिल्या राऊंडला 603चा कट ऑफ गेला आणि थर्ड राऊंडला 600चा कट ऑफ गेला, म्हणजे जवळपास ओपन आणि EWS सारखेच आहे। तर तुम्ही आता म्हणत असाल की सर EWSचं रिझर्वेशन तर हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजलाच राहत होतं असं आहे, पण आता जसंही मराठा समाजाला कुणबीमधनं 10% रिझर्वेशन भेटलं SCBCचं आणि काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये भेटलं OBC समाजात गेले,
तर EWS मध्ये जे काही कास्टवाले आहेत की जसं मुस्लिम कॅटेगरीवालेच आहेत ब्राह्मण, तर त्यांचंही रिझर्वेशन आहे. तर EWSचा PMC कॉलेज परभणीचा जो आहे तर त्याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे 603 आणि लास्ट राऊंड म्हणजे थर्ड राऊंडचा 600. हा आहे मुलांचा. थर्ड राऊंडचा मुलींचा कट ऑफ आहे 602 आणि 599. तर 3 मार्काचा फरक आहे EWS कॅटेगरीमध्ये. आता त्याच्या खालोखाल आपण पाहूया SC कॅटेगरीचा. तर SC कॅटेगरीमध्ये पहिला जो राऊंड झाला तिथं पहिल्या राऊंड मधलं ज्या मुलाला सीट अलॉट झालं तर त्याचे मार्क होते 538 आणि रँक होता त्याचा 1,52,992. आणि त्याचबरोबर थर्ड राऊंडला त्याच कॉलेजला SC कॅटेगरीचा मुलगा जो लागला तर त्याची रँक होती 1,61,552 आणि मार्क होते 531. म्हणजे जर आपण पाहिलं तर पहिल्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 7 मार्काचा फरक आहे SC कॅटेगरीच्या मुलांचा. त्याचबरोबर SC कॅटेगरीतल्या मुलींचा कट ऑफ किती आला तर पहिल्या राऊंडला 538 मार्क आणि लास्ट राऊंडला 531 मार्क. म्हणजे मुलात आणि मुलींमध्ये कुठल्याही प्रकारचा मार्क्सचा फरक पडलेला नाहीये पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडचा. त्याचबरोबर आता त्याच्या खालोखाल आपण पाहूयात की ST कॅटेगरीचा. तर ST कॅटेगरीमध्ये पहिल्या राऊंडला जी काही मुलांना सीट अलॉट झाली ती झाली 402 मार्कला. त्या मुलाची रँक होती 3,69,420. आणि थर्ड राऊंडला मुलाचा ST कॅटेगरीतल्या मुलांचा PMC परभणीचा जो काही कट ऑफ गेला मुलांचा तो आहे 400 मार्क. त्याची रँक होती 3,74,004. आणि थर्ड राऊंडला मुलीला जे काही सीट अलॉट झालं त्या PMC परभणीसाठी तर त्या मुलीचा कट ऑफ होता 3,74,513 आणि त्या मुलीचे मार्क ही 400 होते. म्हणजे एक जर गोष्ट निदर्शनास आली असेल विद्यार्थी पालक मित्र SC आणि STचं जे काही मुलींचं जे काही कट ऑफ आहे किंवा रँक आहे ही अगदी सेम मार्क वगैरे सेम असतात. एखाद मार्काचा फरक पडतोय. ह्यामुळे विद्यार्थ्यांनी पालक मित्र आपण ज्यावेळेस आता इथून तयारी करणार आहोत आपल्या मार्कची तर आपण आपल्या एक गोष्ट लक्षात धरायची की आपल्या कॅटेगरीनुसार मुलांमध्ये मुलींमध्ये किती फरक पडतो, आपण आपल्या कॅटेगरीला किती मार्क लागतात हे तुम्ही शांततेने आणि विचारपूर्वक ह्या गोष्टी पाहाव्यात. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आता ST कॅटेगरी नंतर आपण खालोखाल पाहूया विजय मध्ये पहिल्या राऊंडला मुलांचा जो कट ऑफ आहे तो आहे 591. थर्ड राऊंडला इथं विजय ची मुलाची एक पण जागा शिल्लक नव्हती म्हणून पहिल्या राऊंडला जो मुलगा तिथं सीट भेटली ती पूर्ण त्या मुलाने ती फ्रीज केली आणि तिथं कट ऑफ त्या मुलाचा आला 591. आणि तेच विजय मध्ये मुलींचा पहिल्या आणि थर्ड राऊंड मध्ये तर कट ऑफ किती आला तर पहिल्या राऊंड मध्ये मुलींचा कट ऑफ आला 582 आणि थर्ड राऊंडला आला 578. म्हणजे 4 मार्काचा मुलींच्या मार्कामध्ये फरक आहे कॅटेगरी विजय त्याच्यानंतर आपण पाहूया NT ब. तर NT ब चे जे काही कॅटेगरीला मुलं बिलॉंग करतात हा पण खूप कमी कट ऑफ येतो मुलांचा. तर त्यामध्ये पहिल्या राऊंडला जो मुलगा लागला PMC कॉलेज परभणीसाठी तर त्याचा रँक होता 1,18,252 आणि मार्क तो घेत होता 565 तो मार्काला होता आणि त्याला ते सीट अलॉट झालं पहिल्या राऊंडलाच. तेच तुम्हाला थर्ड राऊंडला जे काही NT ब मधनं मुलाला परभणी कॉलेजला जे काही ऍडमिशन भेटलं त्याची रँक होती 1,25,746 आणि मार्क होते 559. तसंच NT ब च्या मुलींना पहिल्या राऊंडला जो काही कट ऑफ आला तो 552 आला आणि थर्ड राऊंडला जो आला 559. जर आपण पाहिलं तर NT ब च्या मुलांचा आणि मुलींचा बी कट ऑफ जो आहे हा जवळपास सारखाच आहे. त्यानंतर पाहूया आपण NT2 पण म्हणतात त्याला NTC. तर याच्यामध्ये जे आहे मुलांचा पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ आहे तो मुलगा जो आहे त्याला सीट अलॉट झाली त्याचा स्कोर होता 603. हा पहिल्या राऊंडच्या विद्यार्थ्याच्या मुलाचा आणि थर्ड राऊंडच्या विद्यार्थ्याच्या मुलाचा होता 600 मार्क. आणि मुलींमध्ये जर पाहायचं झालं तर NT2 मध्ये जर पाहायचं झालं तर मुलींचा कट ऑफ हा 600 हा थर्ड राऊंडला त्या मुलीची ऑल इंडिया रँक होती 77,355. आतापर्यंत आपण काय पाहिलं तर ओपन EWS SC ST विजे NT ब त्यालाच NT1 म्हणतात NTC NT2 म्हणतात. इथपर्यंत आपण आता मुलांचे आणि मुलींचे पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडचे आपण कट ऑफ पाहिले. आता याच्यानंतर आपण पाहूयात की NTD म्हणजेच NT3. तर ह्या कॅटेगरीमध्ये पहिल्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला जो काही कट ऑफ गेला तर पहिल्या राऊंडला मुलांचा कट ऑफ आला 602 आणि थर्ड राऊंडला आला 600.
तर आपण एक मुलांचा 600 पहिल्या राऊंडचा 602 आणि 603 आणि मुलींमध्ये यांची पहिल्याच राऊंडला पूर्ण जागा भरल्या गेल्या. तर मुलींचा कट ऑफ गेलता 605. तर मुलींचा कट ऑफ जास्त होता ह्या कॉलेजला NT ड मध्ये. तर याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सर्वात म्हणजे कट ऑफ हायेस्ट जाणारा ओपन नंतरची कॅटेगरी असेल तर ती म्हणजे ओबीसी कॅटेगरी. तर ओबीसी कॅटेगरीमध्ये पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याला काही जो कट ऑफ गेला तो गेला 602 मार्काचा. त्याची रँक होती 74,902 आणि तेच थर्ड राऊंडला विद्यार्थ्याचा ओबीसीच्या मुलाचा कट ऑफ जो गेला तो 598 आणि त्याची ऑल इंडिया रँक होती 78,937. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 4 मार्काचा मुलांचा फरक पडला ओबीसी कॅटेगरीला. त्यानंतर फिमेल कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर पहिल्या राऊंडला जी मुलीला सीट अलॉट झालं तिचे मार्क्स होते 602. म्हणजे पहिल्या राऊंडचा मुलीचा कट ऑफ जो होता ओबीसीचा तो 602चा होता आणि थर्ड राऊंडचा तोच होता 600ला. म्हणजे मुलांचा जो काही 598चा कट ऑफ होता त्याच्यापेक्षा मुलींचे 2 मार्क जास्त वाढले गेले ओबीसी मध्ये थर्ड राऊंडला PMC कॉलेज परभणीला. तर मुलींचा कट ऑफ आला 600. तर अशा रीतीने आपण पाहिलं की महाराष्ट्रात सगळ्यात कमी कॉलेज म्हणजे सगळ्यात कमी मार्क कुठल्या कॉलेजला लागले ह्या वर्षी. तर विद्यार्थी पालक मित्र तुम्ही ही गोष्ट प्रखरतेने लक्षात घ्या की आपण जे काही महाराष्ट्रातले ही जी काही बाकी 22-23 कॉलेजेस आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट म्हणतो आपण त्यांना, त्यामध्ये सर्वात कमी जो आहे परभणीचा कट ऑफ आलेला आहे. विद्यार्थ्याला आपण त्या रेंजमध्ये मार्क येतात का नाही ते पाहावेत. तुम्हाला रँक पण सांगितलेली आहे. काही दिवसातच आपलं बुकलेट पब्लिश होईल कट ऑफचं. कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही ते पुस्तक मागवू शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजच्या कॅटेगरी वाईज पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडचा आपण त्याच्यामध्ये कट ऑफ दिलेला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांनी पालकाला त्याचा नक्कीच फायदा होईल की आपल्या विद्यार्थ्याला मार्क आल्याच्या नंतर आपल्याला कुठलं कॉलेज भेटू शकेल. तर आज आपण जी काही माहिती पाहिली ती पहिली CET सेलचा कॉलेज कोड नंबर 1362 म्हणजे 1362 म्हणजेच कॉलेज कुठलं तर परभणी मेडिकल कॉलेज परभणी इथला आपण आज कट ऑफ पाहिला. तर मी अपेक्षा करतो की विद्यार्थी व पालक मित्र तुम्हाला ही माहिती नक्कीच माहितीपूर्ण वाटली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना ही लिंक पाठवून सबस्क्राईब करायला सांगा. आणि आमची पेड काउन्सिलिंग पण चालू झाली आहे. पेड काउन्सिलिंगमध्ये आम्ही खूप लिमिटेड सीट्स घेतो जेणेकरून विद्यार्थ्याला पालकाला प्रॉपर मार्गदर्शन भेटलं पाहिजे. आमचे पेड काउन्सिलिंगचे 2 प्रकार आहेत, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन. ऑनलाईनसाठी तुम्ही काय आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्याखाली आमची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर तुम्ही फोन करून व्हॉट्सअपला हाय पाठवून तुम्ही काउन्सिलिंग हा शब्द टाकू शकता. त्याच्यानंतर आमच्या ऑफिसमधून तुम्हाला पूर्णपणे डिटेल त्याच्यात भेटून जाईल. ऑफलाईनला तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता. आमची पूर्ण एक्सपर्ट टीम आहे ती तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करू शकते. यामध्ये आम्ही प्रोसेस काय करतो तो तुमच्या फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंत पूर्ण प्रोसेस करतो. आता फॉर्म भरायला 2 दिवस बाकी राहिलेले आहेत. विद्यार्थी व पालक मित्र जर कुणाचा फॉर्म वगैरे राहिला असेल तर आठवणीने आपण फॉर्म भरलाय की नाही चेक करून घ्यावं. एखाद्या विद्यार्थ्यांनी अर्धी प्रोसेस केलेली असेल, कन्फर्मेशन पेज नसेल तर आपल्या ID वरती जाऊन आपलं कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून ते आपल्याकडे सेव्ह करून ठेवा. PDF त्याची सेव्ह असू द्यात, तुमच्या मेलवर आलेला असेल ते सेव्ह राहू द्यात, जेणेकरून तुम्हाला त्या ऍडमिशन प्रोसेसला नक्कीच फायदेशीर राहील. तर विद्यार्थी व पालक मित्र आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथंच थांबूया. आपली जी काही मेडिकल प्रोसेसची जी काही कॉलेजची एक आपण पूर्ण प्रोसेस करणार आहोत की प्रत्येक कॉलेजची आपण एक कॅटेगरी वाईज जी काही कट ऑफ देणार आहोत त्याबद्दलची आपली सिरीज चालू झाली आहे. पण पालक मित्र, विद्यार्थी मित्र, पण हे 2 दिवस फॉर्मचे असल्यामुळे आपण ती 12 मार्च पासून आपण चालू करणार आहोत. प्रत्येक दिवशी एका कॉलेजचा कट ऑफ आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.